लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत, 2 जण बेपत्ता, एका बालिकेला वाचवण्यात यश। गणेशपूर येथील हृदयद्रावक घटना। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे कांदे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले। ट्रॅक्टरवर असलेले 3 बालके ही विहिरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यापैकी एका बालकाला वाचवण्यात यश आले असून 2 बालकांचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पीआय दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार गणेशपूर शिवारात कांदा चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते। अचानकपणे सदर ट्रॅक्टर काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या अंदाजे 50 फूट खोल पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या चिमुकलींसह कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली कोसळले। खुशी दाजू ठाकरे वय 3 वर्ष, ऋतिका संदीप गायकवाड वय 3 वर्ष हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले, तर परी संदीप गायकवाड या 2 वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले। मात्र 5 तासांपासून ट्रॅक्टरसोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अद्याप शोध न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे। बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी 50 फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आले आहे। साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदत कार्य व शोध कार्य गावकऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते। या ठिकाणी गणेशपूरसह परिसरातील दिघावे, कासारे, छाईल, सायने या गावातील ग्रामस्थ मदत कार्यासाठी सरसावले आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंकलन विभाग, साक्री। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.